प्रेम काय असतं? प्रेम ते करणं गरजेचं असतं का? प्रेम आपोआप होतं का आपण मुद्दामून करतो? काय असतं प्रेम? वेदना की संवेदना की एक अशी शक्ती जी जवळ असून शोधून सुद्धा सापडत नाही, अगदी हरणाच्या बेंबीतल्या कस्तुरी सारखी? या आज पाठच गेला होता वाटतं दारूची दुकानं जाळायला. व्यायाम करायला गेलो होतो. चुलीतल्या लाकडा परस मी वाईट जळते जिंदगी आमची. राया ये राया, शाळेला जायचं का नाही? झोपले वाटतं अजून. राया लवकर उठाय पाहिजे. सकाळीच्या शाळेला कोण जाणार? तुझा भाव आहे. तुला कोण घेते शाळेत? तुला कळत नाही रे सांगितलेलं? जावर जा की शाळेला. घे भाकर आहे, खाऊन घे रे सुट्टीत. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो.
चम्मच में से चम्मच में हो तो मामा उत्तर में ओश उधर में ओला कहाँ वहाँ जन खाने की दे मनोरम मार्ग तुल्यवे जितेंद्रियं बुद्धिमां बाधि बले मुक्तिं श्रीराम दूत वैष्णव गायका ज्ञानादा हरिरूपा सुंदरा पाताल देव भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे मॅडम आता आणि किती राहते येणार आहेस काय तो अवतार काय ते वागणं जा मागे जाऊन बस झालं का तुमचं हो जे सूत्र वापरून पहिलं गणित सोडवलं त्याच पद्धतीनं दुसरंही सोडवा कोण मारलं कागद तू तू का तू बोला पटकन बोला ना तरी की त्याला ओळीने फटके मारी रायानं मारला राया इकडे ये. हात पुढे कर एकतर उशिरा यायचं आणि वर असली धरा चल बाहेर चल चल सोडलं तुला चल चल कधी शाळा सुटली तर घरी जायचं सोडून निघाले घालतात भांडणं करतात आज काय पाखरं कुठं काय दिसेनात अरे दिसतात की थांब कळ काढ की जरा हे राया इकडे काय सांगा दादा कुठं चाललायस अरे शाळा सुटली होती आलो होतो मग आता काय तुझ्याकडेच की आमच्याकडे काय तुला सांगतो बोल घे
आज आपलं पाखरू लाल रंगात ड्रेस घालून येते की नाही बघ. काय सांगतोस? बघ की. चल लागले. हा चल लागली पैसे देऊन टाक की लेटर. मग देणारच आहे की. दे. हे बघ आली बघ. काय सांगितलं तुला? अरे तिला माहिती आहे रे आपल्याला लाल रंग लय आवडते ते. कसलं भारी पिल्लू आहे बघ. हे राया आज कशा पटलीस? अरे आज त्या डीपीला बघितल्यापासून कस तरी जोडायला लागले. ग म्हणजे पुरा पिक्चर पहिला देवदास तसं. जरा कमी तसंच. मग तू बी दे की संजीवनी लेटर दीपीला. लेटर. हा हा हा. ती की टाळी. सृष्टीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली तर जीवनात आनंद वृष्टी होईल. हा आजचा सुविचार. या सुविचारामधून की आपल्याला जीवन कसं जगावं हे सुंदर असं उदाहरण आपल्याला निसर्गामधलं पाहता येईल. आता उदाहरणार्थ मधमाशी. मधमाशी काय करते हो? काय करते? विहार करते. मधमाशी विहार करताना या पुलावरून त्या पुलावर ती काय गोळा करते? काय गोळा करते? आणि मध गोळा करत असताना ती तो मध ती आपल्या तोंडामध्ये जेवढा मावतो तेवढा आणून ती काय करते? पोळ्यामध्ये. कुठं साठवते? कुठं साठवते? पोळ्यामध्ये साठवते. आणि पोळ्यामध्ये साठवल्यानंतर ती तो मध की कालांतरानं जसं आपल्याला गरज भासेल त्या पद्धतीने तो मध आपण ती प्राशन करते. आले आले चल. काय आहे हे? उघडून तर बघ. अव्वा. आलं बघ गाव उधळून. या सरकार या. ताड वाढून ठेवले, जेवून घ्या. पोटात अक्काबाई पडली की लागले वटावटा करायला. आ
बघा कुठे गावतोय का. जातोय कुठं येतो सोड. आली मॅच बघून येते. काय करतोस हे? लाज नाही वाटत? बापासारखा होतोस का काय? अपमान सहन नाही झाला वय रे तुला. म्या बी लई अपमान सहन केलाय. पर पोरा असं जीवाचं बरं वाईट करून ही कोळी सुटत नाहीत. ये इकडं. झोप. राया आणि म्या शिवून देते. मालक जरा पाणी द्यायची मालक. आज शेतात काय काय केलंय? वैरण काढली, पाणी पाजलं आणि जनावर पाणी पाजलं. दिवसात नाही एवढंच काम? तेवढंच की आणि किती होणार. आणि झोपा काढला ते? आजी मालक हा बोला. जरा पैसे पाहिजे होतं. आणि पहिले दिलेत की अंगावर? हा ते झालं पुरं. जा जनावराला पाणी बिनी पाज जा. पैसे मागतात.
नीट विचार करून लिहू. बोर्डाचे पेपर आहेत. परीक्षा सोपी जाऊ दे रे माझ्या पोराला. हे घे भंडारा, जवळ ठेव. जा, उशीर होईल. सुट्टीमध्ये मी माझ्या गावी जाणार आहे. हो ग, मी सुद्धा पुस्तक जाणार आहे. काय रे, काय करणार आहे सुट्टीत तू? सुट्टीमध्ये म्हणाल तर वर्षभर आपल्याला ज्या गोष्टींचं कुतूहल आहे त्या गोष्टींचा अभ्यास करायला काय हरकत आहे? सर, मी तुमची सगळी पुस्तकं वाचली आहेत. खूप इन्स्पायरिंग असतात. हो, थँक्यू. पण सर, तुम्हाला एवढं सुस्त कसं काय? माझ्या मते या जगात सुस्त वगैरे असं काहीच नसतं. प्रत्येकाच्या आत बंद कुलपात सगळं काही असतं आणि त्याच्या किल्ल्या मात्र फक्त परिस्थितीच्या हातात असतात. त्या किल्ल्या ज्याला सापडतात त्याला सगळं काही सुचतं. घ्या, चहा घ्या. टेम्पोची कारला धडक, भर दिवसा घरपोडी, आठवडे तालुक्याला पावसाचा फटका. रायबा परसुमाने राज्यात प्रथम. रायबा? अरे रायबा, अरे तुझं पूर्ण नाव काय रे? माझं रायबा परसुमाने. अरे तू राज्यात प्रथम आलायस बघ. मी? होय.
राया थांब. आय एम सॉरी. हे घे, उघडून बघ. शाळेत भेटूया. आज आपल्या संस्थेसाठीच नाही, संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. आपल्या शाळेतील गरीब कुटुंबाचा मुलगा राज्यात पहिला आला आहे. त्याचं नाव आहे रायबा माने. ये रायबा. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की त्यांनी एक छोटीशी भेट देऊन रायबाचा सत्कार करावा. एक मिनिट सर, मला काहीतरी बोलायचं. बोल बोल. मी आता ही भेटवस्तू स्वीकारू शकत नाही. मला माफ करा. ज्या प्रेमानं मला जगायला शिकवलं, ज्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोचलो, त्या प्रेमाला मला पहिला भेट द्यायची. आई, तुझ्यामुळे मी राज्यात पहिला आलो. ही भेट तुझ्यासाठी. नको, झोपत होते. आई, पोरा, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाकडे कोण बी बघत नाही. तू सूर्यावानी चमक लख, म्हणजे मग तुला कुणावर प्रेम करण्याची गरज नाही. समती तुझ्यावरच प्रेम करते.